विद्यार्थ्यांनो, आपल्या 16th व्हिडिओमध्ये बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्रीच्या प्रॉब्लेम सेट 1मधले 4th आणि 6th हे क्वेश्चन्स मी घेतले होते. आज मी तुमचा हा 5th क्वेश्चन घेतो आहे. हा इम्पॉर्टंट आहे. असे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व केलेले आहेत. बिटवीननेस दिलेलं आहे आपल्याला 3 पॉईंटमधलं. बी इज बिटवीन ए अँड सी. नंतर 3 डिस्टन्सेसपैकी दोन डिस्टन्सेस आपल्याला दिले आहे. एक डिस्टन्स आपल्याला काढायचा आहे. इथे पॉसिबिलिटीज वगैरे नाही आहे. तिथे डायरेक्ट बिटवीननेस दिलेलं असल्यामुळे हे एक्झाम्पल्स अतिशय सोपे आहेत. तुम्ही क्वेश्चन हा लिहून घ्यायचा तुमच्या वहीमध्ये आणि मी आता याचं आन्सर तुम्हाला सांगतो आहे. तो प्रॉब्लेम सेट 1 आणि हा क्वेश्चन आहे तुमचा 5th. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन आहे. तो फर्स्ट क्वेश्चन मी लिहितो आहे इथे. इफ बी इज बिटवीन ए अँड सी अँड डिस्टन्स बिटवीन ए अँड सी इक्वल टू 17, डिस्टन्स बिटवीन बी अँड सी इक्वल टू 6.5, देन डिस्टन्स बिटवीन ए अँड बी इक्वल टू क्वेश्चन मार्क. म्हणजे 3 पॉईंट्स आहे. बिटवीननेस दिलेलं आहे. 3 डिस्टन्सेसपैकी 2 डिस्टन्सेस दिले. एक डिस्टन्स काढायचं आहे. तिथे सोल्युशन अगदी सरळ आहे. तुम्ही पहिल्यांदा बिटवीननेस घ्या. इथे लिहाल तुम्ही हिअर बी इज बिटवीन ए अँड सी, म्हणजे बी हा ए आणि सीच्या मध्ये आहे. मग बिटवीननेस आहे तर डिस्टन्स रिलेशन लागेल. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स ए अँड बी प्लस डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स बी अँड सी इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स ए अँड सी. मग मी याच्यामध्ये किमती टाकतो. डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स ए अँड सी, ए अँड बी मला काढायचं आहे. हे मी तसंच लिहितो आहे. डिस्टन्स बिटवीन ए अँड बी प्लस डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स बी अँड सी आहे 6.5 आणि इक्वल टू डिस्टन्स बिटवीन ए अँड सी दिलेलं आहे 17. मग डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स ए अँड बी इक्वल टू 17 मायनस 6.5. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स ए अँड बी 17मधनं मी पहिले 6 मायनस करतो म्हणजे 11 आणि 11मधनं मी 0.5 मायनस करतो म्हणजे 10.5. ते एवढे युनिट्स. आता मी सेकंड एक्झाम्पलकडे येतो. सेकंड एक्झाम्पल आहे की इफ, हे सेकंड एक्झाम्पल इथे क्यू इज बिटवीन पी अँड आर अँड डिस्टन्स बिटवीन पी अँड क्यू इक्वल टू 3.4, डिस्टन्स बिटवीन क्यू अँड आर इक्वल टू 5.7, देन डिस्टन्स बिटवीन पी अँड आर इक्वल टू क्वेश्चन मार्क. सोल्युशन घेतो आहे. इथे मी हिअर लिहीन हिअर क्यू इज बिटवीन पी अँड आर, म्हणजेच क्यू हा पी आणि आरच्या बिटवीन आहे. त्याच्यावर मी डिस्टन्स रिलेशन लावेल. मग देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पी अँड क्यू, बिटवीननेसवरून मी डिस्टन्स रिलेशन घेतो आहे. डिस्टन्स रिलेशनवरून बिटवीननेस प्रूव्ह होते आणि डिस्टन्स रिलेशनवरून बिटवीननेसवरून डिस्टन्स रिलेशनचं आपल्याला म्हणजे डिस्टन्स रिलेशन मिळत असतं. तर क्यू इज बिटवीन पी अँड आर असेल तर मग डिस्टन्स बिटवीन पी अँड क्यू प्लस डिस्टन्स बिटवीन क्यू अँड आर इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पी अँड आर. मग याच्यामध्ये पी आणि क्यूमधलं डिस्टन्स दिलं आहे मला 3.4, क्यू आणि आरमधलं डिस्टन्स दिलं आहे मला 5.7 आणि पी आणि आरमधलं डिस्टन्स मला काढायचं आहे. आता या दोघांची सम मला करावी लागेल. दॅट इज, तर हे 7 आणि 4 म्हणजे होतील 11. कॅरी 1 आला मग इथे. मग 5 + 1 म्हणजे 6 झालं. कॅरी घ्यावं लागेल एक. मग हे 5 + 1 6,
6 + 3 म्हणजे 9, म्हणजे 7 आणि 4 म्हणजे 11, कॅरी 1 आलं. 5 + 3 म्हणजे 8 + 1 कॅरी म्हणजे 9 इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पी अँड आर. याला सरळ करून घेतो. LHS इक्वल टू RHS म्हणजेच RHS इक्वल टू LHS. दॅट इज करतो याला. हे मी याला असं पलटवतो. डिस्टन्स बिटवीन पी अँड आर इक्वल टू, हे आधी घेतलं, इक्वल टू 9.1 आणि हे युनिट्स. इथे आपला हा 5th क्वेश्चन संपला. आपण आता 6th क्वेश्चनकडे. 6 तर आपला आधीच झालेला आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये 16th व्हिडिओमध्ये मी तुम्हाला करून दिलेलं आहे. आता मी या क्वेश्चनकडे येतो. 7th क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स इन कंडिशनल फॉर्म म्हणजेच इफ देन फॉर. तर हा 7th क्वेश्चन आहे राईट प्रॉब्लेम सेटचा. द फॉलोइंग स्टेटमेंट्स इन कंडिशनल फॉर्म. आता इफ देन वापरून लिहायचे आपल्याला स्टेटमेंट. फर्स्ट स्टेटमेंट आहे आपलं की एव्हरी रॉम्बस इज अ स्क्वेअर. आता हे जे स्टेटमेंट आपल्याला दिलेलं आहे, ॲक्च्युली हे स्टेटमेंटच रॉंग आहे. हे स्टेटमेंट सांगतं आहे की एव्हरी रॉम्बस इज अ स्क्वेअर. म्हणजे हा रॉम्बस असतो ज्याच्या चारही साईड्स सारख्या असतात. आता हा जो रॉम्बस आहे हा स्क्वेअर नाही आहे. आणि रॉम्बस कोणाला म्हणतो? इफ ऑल द 4 साईड्स आर इक्वल देन अ क्वाड्रिलॅटरल इज अ रॉम्बस. तर त्या डेफिनेशननुसार हा जो आहे हा रॉम्बस आहे. ऑल 4 साईड्स आर इक्वल आहेत. हे आयडेंटिकल मार्क्स म्हणजे इक्वल दाखवायला असतात. याचे चारही साईड्स इक्वल आहे म्हणजे हा रॉम्बस आहे. मग हा सुद्धा रॉम्बसच आहे. किंवा याचे चारही साईड इक्वल आहेत म्हणजे हा पण रॉम्बसच आहे. पण याचे चारही अँगल्स राईट अँगल आहेत. मग असा क्वाड्रिलॅटरल ज्याचे चारही अँगल्स राईट अँगल असतात, चारही साईड्स सारखे असतात, हा मग आता रॉम्बस नाही राहिला, हा स्क्वेअर झाला. म्हणजे हा रॉम्बस आहे, हाही रॉम्बस आहे. हा रॉम्बस जो आहे हा स्क्वेअर नाही आहे. हा रॉम्बस म्हटलं मात्र स्क्वेअर. रॉम्बस स्क्वेअर केव्हा असतो? जर त्याचे चारही अँगल्स राईट अँगल असतील तर हा रॉम्बस मग असं सरळ होतो आणि हा स्क्वेअर बनतो. म्हणजे इथे मी 2 रॉम्बस तुम्हाला दाखवलेले आहेत. एक रॉम्बस आहे इस्पेशली, आणि हा स्क्वेअर नाही आहे. मात्र हा जो रॉम्बस आहे याचे 4 साईड्स इक्वल आहे म्हणजे हा रॉम्बस आहे, आणि याचे चारही अँगल्स राईट अँगल असल्यामुळे हा स्क्वेअर झाला. म्हणजे प्रत्येकच रॉम्बस हा स्क्वेअर असतो. हे जे स्टेटमेंट आहे एव्हरी रॉम्बस इज अ स्क्वेअर, हे बघा इथे फेल झालं. हा रॉम्बस जो आहे हा रॉम्बस आहे पण स्क्वेअर नाही आहे, आणि हा जो रॉम्बस आहे हा रॉम्बसही आहे आणि स्क्वेअरही आहे. म्हणजे रॉम्बस जो असतो तो प्रत्येकच रॉम्बस जो असतो तो स्क्वेअर असतो असं नाही. अशा टाईपचा रॉम्बस असेल तर तो स्क्वेअर नसतो. हे जे स्टेटमेंट आहे हे करेक्टेड स्टेटमेंट जे आहे ते असं आहे. हे स्टेटमेंट मी करेक्ट करतो आहे पहिले. करेक्टेड स्टेटमेंट असं आहे की एव्हरी स्क्वेअर इज अ रॉम्बस. प्रत्येक स्क्वेअर हा रॉम्बस असतो. आणि एव्हरी स्क्वेअर इज अ रॉम्बस हे असं आहे, हे पहा हा स्क्वेअर आहे. तुम्ही स्क्वेअर किती लहान काढला आणि किती मोठा काढला तरी त्याचे चारही साईड्स इक्वल असतात. हा छोटा स्क्वेअर आहे, हा तुम्ही मोठा काढला तर स्क्वेअरची डेफिनेशन काय? इफ ऑल साईड्स अँड ऑल अँगल्स आर इक्वल देन इट इज अ स्क्वेअर. म्हणजे स्क्वेअरच्या ऑल साईड्स ह्या इक्वल असतात म्हणजे प्रत्येकच स्क्वेअर हा रॉम्बस असतो. म्हणजे एव्हरी स्क्वेअर इज अ रॉम्बस. प्रत्येकच रॉम्बस हा स्क्वेअर नसतो. हा रॉम्बस असेल तर हा स्क्वेअर नाही. पण स्क्वेअर जर तुम्ही काढाल तर त्याच्या चारही साईड इक्वल असतात, आणि ज्याच्या चारही साईड इक्वल असतात तो रॉम्बस असतो. आणि प्रत्येकच स्क्वेअरच्या चारही साईड्स इक्वल असल्यामुळे प्रत्येकच स्क्वेअर हा रॉम्बस झाला. हे करेक्टेड स्टेटमेंट आहे. तर मी हे करेक्टेड करून याला आता
हे जे आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं स्टेटमेंट होतं हे रॉंग होतं. हे जे स्टेटमेंट आहे रॉंग आहे. तर याला मी करेक्ट केलं पहिले आणि आता हे करेक्टेड स्टेटमेंट जे याला मी कंडिशनल फॉर्ममध्ये आणतो. आता याला इफ देन वापरून लिहायचं आहे मला. आपलं स्टेटमेंट म्हणतं आहे की एव्हरी स्क्वेअर इज अ रॉम्बस. प्रत्येक स्क्वेअर हा रॉम्बस असतो. आता स्क्वेअर हा कशाचा प्रकार आहे? क्वाड्रिलॅटरलचा. तर मग आता इथे म्हणेल मी याचं कंडिशनल स्टेटमेंट मी करतो आहे. ते असं असेल की इफ अ क्वाड्रिलॅटरल is a square, then it is a rhombus. म्हणजे जर क्वाड्रिलॅटरल स्क्वेअर असेल तर तो रॉम्बस असतो. हे इफ देन वापरून लिहिलं म्हणजे मी याला कंडिशनल केलं. मी सेकंड स्टेटमेंट घेतो आहे आता. अँगल्स इन लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. सेकंड स्टेटमेंट, अँगल्स इन लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. तर हे तुमचं स्टेटमेंट आहे. याचं कंडिशनल स्टेटमेंट करतो मी आता. स्टेटमेंट होतं हे कंडिशनल स्टेटमेंट करतो. आता हे स्टेटमेंट सांगते अँगल्स इन लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. म्हणजे जे अँगल्स लिनियर पेअरमध्ये असतात ते सप्लिमेंटरी असतात. याला इफ देनमध्ये जर मला करायचं असेल ते मी म्हणेल इफ द अँगल्स आर इन लिनियर पेअर. जर अँगल्स लिनियर पेअरमध्ये असतील देन दे आर सप्लिमेंटरी. स्टेटमेंट सांगते अँगल्स इन लिनियर पेअर म्हणजे लिनियर पेअरमधले अँगल्स सप्लिमेंटरी असतात. मग मी त्याला इफ देनमध्ये लिहील जर अँगल्स लिनियर पेअरमध्ये असतील म्हणजे इफ द अँगल्स आर इन लिनियर पेअर तर ते सप्लिमेंटरी असतात. देन दे आर सप्लिमेंटरी. कंडिशनल करतो आहे. इफ अँगल्स आर म्हणजे असतील इन लिनियर पेअर देन तर ते आर सप्लिमेंटरी. हे झालं सेकंड स्टेटमेंट. मी आता थर्ड स्टेटमेंटकडे येतो. ते आहे अ ट्रायंगल इज अ फिगर फॉर्म्ड बाय 3 सेगमेंट्स. जे ट्रायंगल अशी फिगर आहे जी 3 सेगमेंट्स मिळून तयार होत आहे. आता हे स्टेटमेंट मी लिहितो आहे पहिले. थर्ड, अ ट्रायंगल इज अ फिगर. A triangle is a figure formed by 3 segments. याचा मी कंडिशनल फॉर्म घेतो. कंडिशनल फॉर्म लिहिलं तरी चालेल किंवा कंडिशनल स्टेटमेंट लिहितो मी सरळ सरळ. तर कंडिशनल स्टेटमेंट असं करावं लागेल मला. इफ, आता हे ट्रायंगल म्हणजे फिगर म्हटलं आहे याला. इफ अ फिगर इज अ ट्रायंगल. इफ अर्थ लक्षात घेऊन करावं लागतं मुलांना. याला काही अशी टिपिकल अशी मेथड नसते. इथे तुमचं त्या स्टेटमेंटचा अर्थ तुम्ही किती अचूकपणे काढता आणि त्याच्यानुसार मग त्याला इफ देनमध्ये कसं कन्वर्ट करता हे तुमचं स्किल आहे. इथे काही सॉल्व वगैरे करणं नसतं. तर इथे मी या वाक्याचा अर्थ घेतला की ट्रायंगल फिगर जर ट्रायंगल असेल तर ती 3 सेगमेंट्स मिळून बनते. स्टेटमेंट सांगतं ट्रायंगल इज अ फिगर म्हणजे ट्रायंगल अशी फिगर आहे ही फॉर्म होते तयार होते बाय 3 सेगमेंट्स.
मग मी लिहिल इफ अ फिगर इज अ ट्रायंगल, जर फिगर ट्रायंगल असेल देन तर इट इज फॉर्म्ड बाय 3 सेगमेंट्स, तर ती 3 सेगमेंट्सनी तयार होते. आता मी नेक्स्ट स्टेटमेंटकडे येतो मुलांनो. नेक्स्ट स्टेटमेंट आहे अ नंबर हॅविंग ओनली 2 डिवायजेस. असा नंबर ज्याला फक्त 2च डिवायजेस असतात, म्हणजे असा नंबर ज्याला फक्त 1नी आणि त्याच नंबरनी भाग जातो. तुम्हाला माहिती आहे अशा नंबर्सना आपण प्राईम नंबर म्हणतो. तर स्टेटमेंट सांगतं आहे आपल्याला अ नंबर हॅविंग ओनली 2 डिवायजेस. मी इथे आपल्या नोटबुकवरती ते स्टेटमेंट घेतो आहे. हे 4th स्टेटमेंट आहे. हे स्टेटमेंट सांगतं आहे आपल्याला अ नंबर हॅविंग only 2 divisors is called a prime number. Only 2 divisors is called a prime number. असा नंबर ज्याला फक्त 2च डिवायजेस असतात तो प्राईम असतो. आता याचं मला कंडिशनल स्टेटमेंट करायचं आहे. तर मिनिंग लक्षात घेऊन आपण करू. तर आपण असं म्हणू की जर नंबरला ओनली 2 डिवायजेस असतील, म्हणजे इफ अ नंबर हॅव ओनली 2 डिवायजेस then it is a prime number. तर स्टेटमेंट सांगत होतं असा नंबर हॅविंग ओनली 2 डिवायजेस, ज्याला फक्त 2च डिवायजेस असतील तो त्याला प्राईम नंबर म्हटलं जातं. मग याचं कंडिशनल स्टेटमेंट आपण केलं की इफ अ नंबर हॅव ओनली 2 डिवायजेस, जर नंबरला फक्त 2च डिवायजेस असतील तर इट इज अ प्राईम नंबर, तो प्राईम नंबर असतो. तर अशा पद्धतीने हे 2 क्वेश्चन्स मी 5th आणि 7th आज घेतलेले. पुढच्या व्हिडिओमध्ये 18th व्हिडिओमध्ये मी हे 8 आणि 9 हे क्वेश्चन्स तुम्हाला कंप्लीट करून देईल. म्हणजे हा चॅप्टर आपला संपतो आणि मग मी सेकंड चॅप्टरकडे येईल, पॅरलल लाईन्सकडे.